आज आपण पुरणपोळी बनवूया। त्यासाठी इथं 1 कप डाळ घेतली आहे। इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे। एका कपाला आपण इथं 3 वाट्या पाणी घालूया। आणि ही हरभऱ्याची डाळ आपण व्यवस्थित 3 ते 4 शिट्टी करून याला शिजवून घेऊया। इथं डाळ शिजून तयार आहे। आता आपण याला भांड्यामध्ये गाळून घेऊया। यात आपण अर्धी वाटी गूळ घालूया। तुम्ही जसं गोड खात असाल त्याप्रमाणे तुम्ही यात गूळ घालून मिक्स करून त्याला व्यवस्थित डाळ शिजवून घेऊया आपण। आपल्याला फक्त गुळाला वितळवून घ्यायचं आहे आणि डाळ हळूहळू चमच्याने अशी मॅश करायची। अशा प्रकारे घोटणीने आपण ती डाळ ठेचून घ्यायची आहे। आता कुठेही गुळाचे खडे नाही आहे, त्यामुळे आपण याला थंड करून वाटून घेऊया। गॅस बंद करून घ्यायचा। यातच आपण वेलदोडे घालून घेऊया। मी इथं बारीक करून घेतले। यात आपण थोडं जायफळ घालूया। आपण ही डाळ पुरणाच्या चाळणीने चाळून घेऊया। इथं पुरण बनवून तयार आहे आपलं। मऊसूत पुरण तयार आहे। आता आपण पोळीसाठी लागणारी कणिक मळून घेऊया। इथे मी 1 वाटी कणिक घेतली आहे। यात आपण 1 चिमूटभर मीठ घालूया, हळद घालूया आणि 1 छोटा चमचा आपण इथं तेल घालूया आणि ही कणिक आपण व्यवस्थित मऊसूत मळून घेऊया। कणिक जास्त पातळही मळायची नाही आहे। थोडं पाण्याचा हात लावून आपण कणिक छान मऊ मळून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला मऊ कणिक मळून घ्यायची आहे आणि याला आपण थोडा वेळ झाकून घेऊया। 10 ते 15 मिनिटं आपण ही कणिक मळून साईडला ठेवून देऊया। आता आपण पुरणपोळी लाटून घेऊया।
अशा प्रकारे आपण व्यवस्थित पुरण हाताने आधी पसरवून घ्यायचे. आणि हलक्या हाताने पुरणपोळी व्यवस्थित लाटून घ्यायची.